नमस्ते मुलांनो. सुप्रभात. सुप्रभात मुलांनो. आज वार शुक्रवार दिनांक 10 डिसेंबर 2021. मुलांनो, आजचा दिवस फार विशेष असा आहे. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आजचा दिवस हा जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक म्हणजे हा दिवस पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये हा दिवस मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. आता मानवी हक्क म्हणजे काय, तर सर्व मनुष्याला प्राप्त झालेले असे अधिकार जे त्यांच्या राष्ट्रीयत्व, निवास, लिंग, जात, वर्ण, धर्म, भाषा आणि इतर कोणत्याही स्थितीवर अवलंबून नसतात व त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. हक्क हे जीवन जगण्याचे शास्त्र व शस्त्र देखील आहे. म्हणजे हा दिवस आपण सर्वत्र पूर्ण जगामध्ये मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस 10 डिसेंबर 1948 पासून पूर्ण जगामध्ये साजरा करण्यात आलेला आहे आणि हा दिवस 1948 पासून जागतिक मानवी हक्क दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. मुलांनो, फक्त हक्क नाही तर हक्काबरोबर आपल्याला कर्तव्य सुद्धा पार पाडायची आहेत. आणि जी माणसं कर्तव्य पार पडतात त्यांना हक्क गाजवण्याचा अधिकार मिळतो. पण फक्त हक्क गाजवणे हे चुकीचं आहे. त्याबरोबर आपण आपले कर्तव्य देखील पार पाडायला पाहिजेत आणि आपल्या देशाचा विकास करायला पाहिजे. चला तर आपण आज आता आपल्या विषयाकडे वळूया. मिनिमाइज होत नाही का? अरे मॅक्सिमाइज व्हायला पाहिजे. होत नाही का? नमस्ते मुलांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाअंतर्गत आजच्या या इयत्ता 7वीच्या विषय भूगोलाच्या ऑनलाईन क्लासमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करत आहे. मुलांनो, आपण आज भूगोलाचा धडा 7वा पाहणार आहोत. धड्याचं नाव आहे मृदा. मुलांनो, आज आपण मृदा या पाठाचा 3रा आणि शेवटचा भाग पाहणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण पाहिले की मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक कोणते, त्यामुळे मृदेची निर्मिती कशी होते ते पाहिलं. दुसऱ्या भागामध्ये आपण मृदेचे प्रकार पाहिले आणि या मृदेचे वितरण आपल्या महाराष्ट्रामध्ये कसे झालेले आहे ते सुद्धा पाहिले. मुलांनो, तुम्हाला मृदेचे प्रकार सांगता येतील का? बघा, स्क्रीनवरती दिसत आहेत. जाडी भरडी मृदा, काळी मृदा, एकानेच बोला. किनारपट्टीवरील गाळाची मृदा, माईक बंद करा. पिवसळ तपकिरी मृदा. बरोबर. जाडी भरडी मृदा, काळी मृदा, जांभी मृदा, किनारपट्टीवर गाळाची मृदा, पिवळसर तपकिरी मृदा, असे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रकार आढळून येतात. मुलांनो, आता आपण जे 2 भाग पाहिले त्या भागावरून आपल्याला असं लक्षात आले की राज्यातील हवामान, मूळ खडक आणि कालावधी हे जे घटक आहेत हे घटक मृदा निर्मितीवर अत्यंत प्रभाव पाडतात. आता आपण एक प्रयोग पाहूया. या प्रयोगाचं तुम्ही नीट निरीक्षण करायचं आहे.
मुलांनो प्रयोग पाहिलात? हो. हा, काय बरं आठवण आलं तुम्हाला, सांगा बघू. ज्या टेकडीवर बिया होत्या त्यातली माती पाण्यासोबत वाहून नाही गेली, पण ज्या टेकडीवर बिया नव्हत्या तिथली माती पाण्यासोबत वाहून गेली. म्हणजे तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल की पाण्याबरोबर माती वाहून जाते. म्हणजेच आपण याला काय म्हणू शकतो की जमिनीची धूप होणे, म्हणजे भूपृष्ठावरील मातीचे कण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे म्हणजेच जमिनीची धूप होणे असे होय. आता आपण या पाठामध्ये मृदेची धूप कशी होते, त्याची कारणे कोणती हे पाहणार आहोत. त्याचप्रमाणे मृदेची अवनती म्हणजे काय ते सुद्धा पाहणार आहोत. आता मृदेची धूप होऊ नये आणि अवनती होऊ नये म्हणून त्यासाठी कोणते उपाय योजले जातात ते आपण मृदा संधारण या भागामध्ये, या मुद्द्यामध्ये अभ्यासणार आहोत. चला तर आपण आता मृदेची धूप कशी होते ते पाहूया. बघा, तुमच्या समोर 2 चित्र आहेत. काय बरं तुम्हाला आढळून येते? टीचर, तिथली एक पहिल्या चित्रामध्ये खड्डे पडले आहेत. म्हणजेच काय झालेलं आहे तिकडे? काही जागेवरती मोठं आणि काही जागेवरती खाली माती वाहून गेलेली आहे. माती वाहून गेलेली आहे, बरोबर. आणि दुसऱ्या चित्रामध्ये जमीन काळी भुसभुशीत आहे का? कशी दिसते तुम्हाला जमीन? पडीक, नापीक अशी झालेली दिसते ना? हो, नापीक. आणि अशी काळी मृदा अशी दिसतच नाही तिकडे. म्हणजे हे कशामुळे होत असेल बरं? प्रवाहाबरोबर त्या मृदेचा थर वाहतोय. बघा, जमिनीवरती मातीचा एक थर असतो आणि हा थर पाण्याबरोबर वाहून जातो आणि त्याच्यामुळे जमीन नापीक होते. आता माती वाहून जाणे म्हणजेच जमिनीची धूप होणे हे आपण पाहिलं. पावसाच्या पाण्याबरोबर आणि नद्यांच्या प्रवाहाबरोबर मृदेचा थर वाहून जातो. त्याचप्रमाणे वारा व पाणी यामुळे मृदेचा थर वाहून जातो म्हणजेच मृदेची धूप होते. तसेच वाहते पाणी, हवामान, प्राकृतिक रचनेतील विविधता यामुळे सुद्धा मृदेची धूप होताना आपल्याला दिसते. जशी मृदेची धूप होते तशीच काही कारणाने मृदेचे आरोग्य सुद्धा बिघडते. यालाच म्हणतात मृदेची अवनती. बघा, तुम्हाला मृदा कशी दिसते? इकडे जमीन कशी दिसते? त्याला अशा खूप भेगा पडलेल्या, म्हणजे मृदेचे आरोग्य बिघडलेले आहे. मृदेचे आरोग्य बिघडते म्हणजेच मृदेची अवनती होते. बघा, या चित्रात सुद्धा तुम्हाला कशी जमीन दिसते? भेगा पडलेली, निस्तेज ना? निस्तेज. आपण आजारी पडल्यावर कसं आपल्या चेहऱ्यावरती निस्तेज होतो ना, तशी ही जमीन सुद्धा निस्तेज झालेली दिसते. आणि बघा, काळी तर दिसतच नाही पण पांढरी पांढरी पण दिसते, म्हणजे ही रोगट झालेली आहे मृदा. याच्यामध्ये पीक घेता येईल का रे? झाडांची लागवड करता येईल का? नाही, कारण याच्यामधले जे ह्युमसचे प्रमाण आहे, जी सुपीकता आहे ती पूर्णपणे निघून गेलेली आहे. का बरं असं होतं? मृदाचे आरोग्य का बिघडते? अवनती का होते? तर आपण शेतीमध्ये जंतुनाशक, तणनाशक, आपण शेतामध्ये जास्त उत्पादन येण्यासाठी आपण रासायनिक खतांचा, जंतुनाशकांचा आणि तणनाशकांचा भरपूर प्रमाणात वापर करतो आणि त्यामुळे मृदेचे आरोग्य बिघडते. आता हव्यास असतो ना आपल्याला की आपल्या शेतामध्ये इतरांपेक्षाही जास्त उत्पादन यावं, पण या हव्याचं कुठे काय होतं आपल्याला कळत नाही की आपल्या जमिनीची आपणच आपल्या हाताने जमिनीची नापीकता किंवा आरोग्य आपण बिघडवतोय. म्हणून यालाच म्हणतात की मृदेची अवनती होणे असे म्हणतात. आता आपण जेव्हा ही रासायनिक खतं वापरतो, जंतुनाशक वापरतो, ती दरवर्षी वापरतो, पण त्याच्यामुळे काय होतं, ही जी खतं असतात ती वर्षानुवर्षे तशीच जमिनीमध्ये राहतात, हो की नाही? आता तुम्ही वारंवार वापरणार तर ती तशीच जमिनीमध्ये राहतात, ती नाहीशी होत नाही. त्याच्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये असणारे जे सूक्ष्मजीव असतात,
आपण पाहिलं की सूक्ष्मजीव जे असते ते मृदा सुपीक करण्यासाठी मदत करते, ह्युमसचे प्रमाण वाढवते. पण हे सूक्ष्मजीवच या रासायनिक खतामुळे, जंतुनाशकामुळे मरून जातात. कमी प्रमाण होते त्यांचं, आणि त्यामुळे ह्युमसचे प्रमाण कमी होतं आणि जमीन नापीक होते. म्हणजेच काय की शेती करण्यासाठी, वृक्षांची लागवड करण्यासाठी ही जमीन अयोग्य ठरते आणि वनस्पतींना, शेतींना जे पोषक द्रव्य मूल्य किंवा पोषक द्रव्ये मिळायला हवीत ती या जमिनीमधून मिळत नाही. आता मृदेचा, यालाच आपण म्हणू शकतो की मृदेचा सामू बिघडला. सामू बिघडला म्हणजेच काय, तर मृदेचे आरोग्य बिघडले, म्हणजेच मृदेची अवनती झाली. आता सामू हा जो शब्द आहे ते हे प्रमाण आहे, मृदेचे सुपीकता ठरवण्याचा एक मृदा आहे, एक प्रमाण आहे. सामू म्हणजे कोणत्याही पदार्थामध्ये आम्ल आहे की अल्क आहे, ते ठरवण्याचे एक प्रमाण आहे. तर या सामू या प्रमाणावरून मृदेचे सुपीकता ठरवली जाते. त्याचप्रमाणे बघा, आता इथे बघा, वारंवार आपण खतांचा वापर करतो म्हणून मृदा कशी झाली. हे माईक बंद करा, इतरांनी माईक बंद करा. बघा इथे सुद्धा तुम्हाला मृदा कशी निरोगी झाल्यासारखी, तिचं आरोग्य बिघडल्यासारखं दिसते, रोगट दिसते. म्हणजेच मृदेची काय झालेली आहे, अवनती झालेली आहे. वारंवार आपण रसायनांचा आणि खतांचा वापर करतो म्हणून. आता आणखीन कशामुळे होते बरं अवनती, तर अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार व जमिनीतील क्षार वर येतात आणि वर आल्यामुळे त्या जमिनीचा खारटपणा वाढतो. आता खारट जमिनीमध्ये पीक येईल का, तर नाही. आता अतिरिक्त जलसिंचन म्हणजे काय, प्रमाणापेक्षा जास्त पाणी देणे, हो की नाही. कोणतीही गोष्ट प्रमाणात केली की ती धोकादायक ठरत नाही, पण ती अतिरिक्त झालं तर मात्र त्याचा पिवळं पडतं. आणि जमिनीमध्ये जे क्षार असतात ते वरती येतात आणि जमीन खारपट होते, आणि अशा जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचं पीक घेता येत नाही. चला तर आता जमिनीची धूप कशी होते, का होते, त्याची कारणं तर पाहिली. पण आता आपण या जमिनीची धूप होऊ नये म्हणून कोणकोणत्या प्रकारचे उपाय करायला हवेत ते पाहूया. मृदा संधारण याचा अर्थ मृदेची धूप होऊ न देणे. मृदा संधारण एक विभाग आहे. महाराष्ट्र शासनाने एक विभागाची निर्मिती केलेली आहे, मृदा संधारण विभाग, आणि या विभागातर्फे अनेक महत्वाची कामे केली जातात आणि या कामामुळे मृदेची धूप थांबवता येते. बघा, शेत जमिनीचे प्रमुख कार्य म्हणजे विविध प्रकारची पिके घेणे. आपण शेतामध्ये विविध प्रकारची पिके घेत असतो. हल्ली तर वर्षातून एकदा दोनदा पीक घेतलं जातं. आता हे पीक चांगले येण्यासाठी त्या शेतामध्ये जे सूक्ष्मकण असतात ते त्यांना फार उपयोगी पडतात, आणि हे जे सूक्ष्मकणामुळे या शेतीची सुपीकता वाढते. म्हणून हे सूक्ष्मजीव टिकून ठेवणे, सूक्ष्मकण टिकून ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे. आता बघा, या चित्रात तुम्हाला हे सूक्ष्मकण दिसत असते. या सूक्ष्मकणामुळे काय होतं की मृदेची सुपीकता टिकून राहते, आणि याच्यावरच, या कणांवरतीच मृदेची सुपीकता अवलंबून असते. पण काय होतं, जमिनीची धूप झाली की जमिनीचा वरचा थर वाहून जातो, आणि या वरच्या थरामध्येच हे सूक्ष्मकण असतात. त्याच्यामुळे ही जमीन वाहून जाते, हे सूक्ष्मकण वाहून जातात आणि मृदा नापीक होते. बघा, पावसाच्या पाण्याच्या माऱ्याने, कधी कधी खूप जोरात पाऊस पडतो किंवा नदीचा प्रवाह, हो की नाही, नदी वेगाने वाहते तेव्हा सुद्धा जमिनीची धूप होते. तसेच वाऱ्याच्या झोताने, सोसाट्याचा वारा आला, वादळ वगैरे आलं, त्याबरोबर धूळ पण उडताना आपण पाहतो बऱ्याचदा, आणि अशामुळे काय होतं की जमिनीची धूप होते, मृदेची धूप होते. आता आपण मगाशी पाहिलं की रासायनांचा
कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर करतो आणि त्याच्यामुळे मृदेची गुणवत्ता कमी होते. गुणवत्ता कमी झाल्यामुळे काय होतं की मृदेची उत्पादन क्षमता कमी होते. हळूहळू त्या जमिनीत पीक येईन असं होतं, म्हणजे कमी कमी प्रमाणात येतं. बघा आता इथे तुम्हाला एक आलेख दिसत असेल. पहिल्या वर्षी जमिनीची उत्पादन क्षमता किती होती बरं? 90%. किती जास्त होती, हो की नाही? पण आपण आता रासायनिक खतांचा वापर करायला सुरुवात केली, कीटकनाशकांचा वापर करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे काय झालं, दुसऱ्या वर्षी काय झालं, ती क्षमता वाढली की कमी झाली? कमी झाली. कमी झाली. तिसऱ्या वर्षी बघा 70% झाली, हो की नाही? म्हणजे आणखीन कमी झाली. चौथ्या वर्षी किती टक्के झाली? 60% झाली. 60% झाली. आणि पाचव्या वर्षी 50% झाली. म्हणजे मग मला सांगा की आपण वारंवार रासायनिक खतांचा वापर करायला हवा का? कीटकनाशकांचा वापर करायला हवा का? नाही. हा, करायला हवाही आणि नाहीही. आणि जेव्हा आपण करतो तेव्हा प्रमाणात करायला हवा, हो की नाही? नाहीतर आपली जमीन पिकणार नाही. मग नुकसान कोणाचं होणार? आपलंच होणार, शेतकऱ्यांचंच होणार, जे शेती करतात ते. म्हणून या जमिनीचं, मृदेचं संवर्धन करणे महत्वाचं आहे. आता हे संवर्धन कशा प्रकारे करता येईल ते आपण पाहूया. काय काय करता येईल सांगा बघू. शेतांना बांध बंदिस्त करणे. प्रत्येक शेताला बांध बांधायचा. बांध बांधल्यामुळे काय होईल बरं सांगा? सांगा. माती वाहणार. माती वाहून न जाणार पाण्याबरोबर. पावसामुळे जे पाणी वाहून जातं, पावसाच्या दिवसात पाणी वाढतं, ते वाहून जातं, पण त्या पाण्याबरोबर माती वाहून न जाणार, हो की नाही? बांधामुळे पाणी अडवलं जाईल. त्याचप्रमाणे बांधावरती योग्य प्रमाणात झुडपांची लागवड करणे. का बरं झाडं लावायची? झाडं लावल्याने काय होतं? नाही सांगतायत? ठीक आहे, आपण पाहूया. त्याचप्रमाणे हो, पाऊस पडतो. पण आपण इथे तर काय पाहतोय, आपला मुख्य विषय काय आहे? मृदेची धूप होऊ नये म्हणून कोणते उपाय केले जातात? आपण आता पाहूया की झुडपांची लागवड केल्याने काय होतं ते. त्याचप्रमाणे जास्त उताराच्या भागावर दगडाच्या साहाय्याने बांध घालणे. दगडाच्या साहाय्याने बांध घातलं की माती वाहून जात नाही. त्याचप्रमाणे जंगलवाढ व गवतवाढ केली पाहिजे. हे सगळे उपाययोजना महाराष्ट्र शासनातर्फे किंवा मृदा संधारण विभागातर्फे ही कामे केली जातात. आता सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे वृक्ष लागवड. बघा आता वृक्ष लागवड केल्याने काय होते ते आपण पाहूया. वृक्ष लागवड हा मृदा संधारणाचा सर्वात महत्वाचा उपाय आहे. आणि झाडं तर कोणीही लावू शकतो, ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनीही, आणि आपणही लावू शकतो, कारण झाडांचे फायदे तर सगळ्यांनाच माहिती आहेत, हो की नाही? वृक्ष लागवड केल्याने वाऱ्याच्या वेगावर नियंत्रण आणता येते. नियंत्रण आणता येते म्हणजे वारा अडवला जातो, त्याचा वेग कमी होतो आणि वाऱ्याने धूळ वाहून जाते, त्याचे प्रमाण पण कमी होईल. म्हणजेच जमिनीची धूप होणार नाही. वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप थांबते. त्याशिवाय काय होतं बघा, या झाडाची किती मुळे दाखवलेली आहेत बघा. ही मुळे काय करतायत तर जमिनीला घट्ट पकडून ठेवतायत. म्हणजे कितीही वारा येऊ दे, कितीही पाऊस पडू दे, कितीही पाणी वाहून जाऊ दे, ही मुळं जमिनीला घट्ट धरून ठेवतात. पर्यायाने मृदेची धूप होत नाही, होणारी धूप थांबते. म्हणून शेताच्या बांधावर तुम्ही बघा, गावी तर तुम्ही तुमच्या गावी असेल शेती तर प्रत्येक बांधावर झाडे लावलेली तुम्हाला आढळून येतील. हा एक महत्वाचा उपाय आहे. त्याचप्रमाणे समतल चर खोदणे. आता समतल चर म्हणजे काय तर
समतल चर म्हणजे उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदून मृदा संधारण केले जाते. आता ही सगळी कामे जी असतात ती महाराष्ट्र शासनातर्फे आणि मृदा संधारण विभागातर्फे केली जातात. आता बघा तुम्हाला चित्रात काय दिसतंय बघा, टप्प्याटप्प्यावरती चर खणलेले आहेत आणि प्रत्येकामध्ये समान अंतर आहे आणि यांचं पातळी सुद्धा समान आहे, समान आकाराची आहेत, म्हणून त्यांना समतल चर असे खोदतात. काही ठिकाणी या चरामध्ये वृक्ष लागवड सुद्धा केली जाते. आता अशामुळे टप्प्याटप्प्याने जे चर खणलेले आहेत त्यामुळे जे वरून येणारे जे पाणी आहे त्या पाण्याचा वेग कमी होतो. पाण्याचा वेग कमी झाल्यामुळे त्याच्यावर पाण्याबरोबर वाहणारी माती सुद्धा कमी प्रमाणात वाहते. शिवाय पाणी सुद्धा अडवलं जातं. पाणी अडवल्यामुळे पाणी जमिनीमध्ये मुरते. जमिनीमध्ये मुरल्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये पाण्याची पातळी वाढते. यालाच आपण भूजल असे म्हणतो. आता हे भूजल म्हणजे जे जमिनीत मुरलेले जे पाणी आहे ते आपल्याला विहिरींना, शेतांना वगैरे आपण उपयोगी पडू शकते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये वगैरे जमीन लवकर कोरडी पडत नाही, म्हणून जमिनीत पाणी मुरणं सुद्धा आवश्यक आहे. बघा, आता या समतल चरामुळे 2 फायदे होतात. एकतर जमिनीमध्ये पाणी मुरते, शिवाय जमिनीची धूप सुद्धा थांबते आणि भूजल पातळीत वाढ होण्यासही मदत होते. तुम्हाला काही शंका आहे का? कळतंय ना? हो टीचर. हा, चला आपण पुढे जाऊया. बघा, पाणलोट क्षेत्राच्या माथ्यावरील पडीक जमिनीच्या भूपृष्ठावरून वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी सलग समतल चराचा वापर करतात. आता पाणलोट क्षेत्र म्हणजे काय आपण नंतर पाहणारच आहोत. इथे सुद्धा चर खणलेले आणि त्या चरामध्ये पाणी सुद्धा साठलेलं आहे. बघा, पाणी साठल्यामुळे पाणी अडवलं जातं. पाणी पण अडवलं जातं आणि पाण्याबरोबर वाहून जाणारी माती सुद्धा अडवली जाते. म्हणजे या समतल चराचा किती उपयोग होतो बघा, हो की नाही? चला, आता पाणलोट क्षेत्र विकास योजना म्हणजे आता पाणलोट क्षेत्र म्हणजे काय ते आपण आधी पाहूया. पाणलोट क्षेत्र म्हणजे नदीच्या खोऱ्याचा भाग. ज्या ज्या क्षेत्रातून नदीला पाण्याचा पुरवठा होतो ते सर्व क्षेत्र म्हणजे नदीचे पाणलोट क्षेत्र होय. पाणलोट क्षेत्र हे अनेकदा धरण, बंधारा यासाठी सांगितले जाते. म्हणजे ज्या ठिकाणी धरण, आता धरणातून सर्वांना पाणी पुरवलं जातं ना, नद्यांना पाणी पुरवलं जातं. काही ठिकाणी भरपूर पाऊस पडतो, काही ठिकाणी मध्यम पाऊस पडतो, काही ठिकाणी पाऊस पडत नाही. मग अशा ठिकाणी शेती तर करायलाच पाहिजे. मग त्या धरणातून पाणी सोडलं जातं आणि ते क्षेत्र म्हणजे पाणलोट क्षेत्र. येते लक्षात? हो टीचर. चला, महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत ग्रामीण भागात शेताच्या उताराच्या दिशेने बांध बंदिस्त करणे हा कार्यक्रम राबवला. आता बांध बंदिस्त करणे, आता बघा, बांध घालून बंदिस्त केलेले आहेत तो भाग, आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही योजना यशस्वी झालेली आहे. आपण आतापर्यंत पाहिलं, समतल चरामध्ये पण पाहिलं की बांध घातल्यामुळे पाणी अडवलं जातं आणि पर्यायाने जमिनीची धूप पण थांबते. आता बांध घातल्यामुळे पाणी अडवा आणि पाणी जिरवा, जमिनीमध्ये पाणी जिरवलं जातं, भूजल पातळीत वाढ होते. बघा, पर्यायाने काय होतं की भूजल पातळी वाढवण्याचा प्रयत्न होतो आणि मृदेची धूप सुद्धा थांबते. त्याचबरोबर शासनाने जलयुक्त शिवार योजना राबवली आहे, अलीकडे सुरू केलेली आहे. जलयुक्त शिवार योजना म्हणजे प्रत्येक
और 29 पानी है. तुझे बोल रहे मला म्यूट कोणी केलं? बघा आता चौथी योजना कोणती आहे तर जलयुक्त शिवार योजना. पहिली कोणती पाहिली आपण? वृक्ष लागवड करणे. दुसरी समतल शहर आणि तिसरी पाणलोट क्षेत्र. आता ही आहे चौथी जलयुक्त शिवार योजना. म्हणजे प्रत्येक सगळ्या शेतीला, शिवार म्हणजे शेत माहितीये ना, प्रत्येक शेताला पाणी मिळणं आवश्यक आहे. जिकडे पावसाचं प्रमाण कमी आहे तिथे सुद्धा शेती करता आली पाहिजे. यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना राबवलेली आहे. बघा हे सिंबल बघा, हे निळ्या रंगाचं काय आहे बरं सांगा बघू? पाणी. पाण्याचा थेंब आहे. आणि पाण्यामुळे काय होतंय? वनस्पती वाढतात, शेती होते. किती छान आहे ना हे सिंबल, अगदी समर्पक असंच आहे. चला काय करतात बरं ही कामे? कोणती कामे करतात? तर शेतांना बांध घालणे, लहान नाल्याचे पाणी अडवणे आणि नाले जोडणी करणे. एकमेकांना जोडणी केली तर सगळीकडे पाणी पुरवता येते आणि शेती करता येते. आता अशा प्रकारे आपण पाहिलं की मृदेची धूप कशी थांबवता येईल. आता आपण इथपर्यंत तुम्हाला कळलंय सगळं? येते लक्षात? हो, आपण पुढे जाऊया. आता मृदेची अवनती थांबवण्यासाठीच्या उपाययोजना. आता मृदेची अवनती म्हणजे मृदेचं आरोग्य बिघडलेलं आहे. आता आपल्याला तिला दुरुस्त करायचं आहे. म्हणजे तिचं आरोग्य आपल्याला चांगलं ठेवायचं आहे, चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग कोणते उपाययोजना करता येईल बघूया. मृदेची अवनती थांबवण्यासाठी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरेक टाळणे आवश्यक आहे. अतिरिक्त वापर नाही करायचा, प्रमाणातच वापर करायचा. आता त्याच्याऐवजी आपल्याला काय वापरता येईल? रासायनिक खतांच्या ऐवजी काय वापरता येईल? तर आपल्याला सेंद्रिय खतांचा वापर करता येईल. आता सेंद्रिय खत म्हणजे काय? तर शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर करता येईल. यांचा वापर केल्यामुळे काय होईल की मृदेमध्ये असणारे ह्युमसचे प्रमाण वाढते. त्याचप्रमाणे मृदेतील सामूचा तोल सुद्धा राखला जातो. तसेच त्याच्यामुळे मृदेची सुपीकता टिकून राहते. बघा, रासायनिक खतांचा वापर कमी प्रमाणात करायचा किंवा करायचंच नाही. त्याऐवजी आपण शेणखत, गांडूळ खत वापरलेलं खूप चांगलं. त्याचप्रमाणे शेत जमीन काही कालावधीसाठी पडीक ठेवणे. पडीक ठेवणे म्हणजे काय? 1 वर्ष 2 वर्ष शेतामध्ये पीकच घ्यायचं नाही. त्याच्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये मृदेमध्ये असलेली सुपीकता वाढण्यास मदत होते. दरवर्षी शेती करून त्याची सुपीकता कमी होते ना. मग पिकं घेतली नाहीत तर मृदेची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते, ह्युमसचे प्रमाण वाढते. तसेच आपण आलटून पालटून पिके घेतली पाहिजे. आलटून पालटून पिके घेणे म्हणजे काय? आता तांदूळ, ज्वारी, बाजरी, कापूस, ऊस ही मोठी पिके झाली. या मोठ्या पिकांसाठी जमिनीची सुपीकता आवश्यक असते आणि या पिकांसाठी जमिनीचा कस जास्त लागतो. जमिनीमधले जे पोषक द्रव्ये आहेत ती जास्त प्रमाणात वापरली जातात. म्हणून एक मोठं पीक घेतल्यानंतर लहान पीक घेतलं तर तो जो तोल आहे सामूचा किंवा ह्युमसचे जे प्रमाण आहे त्याचा तोल राखला जातो. म्हणजे लहान खत कोणतं की भाजीपाला उगवणे, फुलांची लागवड करणे, त्याच्यामुळे जमिनीचा कस कमी वापरला जातो आणि तो जो तोल आहे, सुपीकतेचा तोल आहे तो राखला जातो. म्हणजे आलटून पालटून पिके घेणे म्हणजे आलं लक्षात? एक मोठं पीक घेतलं की छोटे पीक घ्यायचं. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण जमिनीची अवनती जी होते ती थांबवू शकतो. आता तुम्हाला काय शंका असतील तर विचारा. नाही टीचर. चला, इथेच आपला पाठ संपतोय. धन्यवाद.
मुलांनो, आपलं जे पुस्तक आहे भूगोलाचं, शेवटच्या पानावर जे काही नवीन शब्द आहेत त्या नवीन शब्दांचा अर्थ दिलेला आहे. तर तुम्ही ते शब्द वाचायचे आहेत, त्याचा अर्थ वाचायचा आहे. तुम्ही कधी पाहिले का? हो टीचर. नाही टीचर. बघा शेवटच्या पानावर आम्ही पान नंबर सांगतो. अगदी शेवटची 2 पान आहेत बघा. 80, 79, 75 पासून आहे बघा. 75, 76, 77. जे भूगोलामधले काही शब्द आपल्याला समजत नाहीत, ते नवीन शब्द आहेत, त्या शब्दांचा परफेक्ट अर्थ आपल्याला इथे दिलेला आहे. प्रत्येक धड्यामध्ये असे नवीन नवीन शब्द आलेले आहेत. आता आपण पाहिलं की पाणलोट क्षेत्र, समतलचर, याचा अर्थ आपल्याला नीट माहिती नाही, पण याचा सविस्तर अर्थ सामू म्हणजे काय, तर याचा अर्थ दिलेला आहे टीचर इथे ना. पान नंबर 75 पासून बघा. 75, 76, 77, 80 पर्यंत एकूण 4 पान आहेत. आता तुम्ही धड्याखाली जो स्वाध्याय आहे, आता हा धडा तुम्ही 2 वेळा वाचायचा आहे. आपण हा धडा 3 भागामध्ये अगदी सविस्तर पाहिलेला आहे. अजूनही तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. आता स्वाध्याय आहे तो सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. आलं लक्षात? हो टीचर. धडा 2 वेळा नक्की वाचा आणि स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.